नमस्कार, आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री आरोग्य ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरात उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घेतली. राष्ट्राच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हा महत्त्वाचा भाग असून या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या असून शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यावर भर देऊन महाराष्ट्र शासन सध्या राज्यभर विविध योजना अभियान राबवताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री आरोग्य ग्रामसमृद्धी अभियान सुरू केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील वागदरी तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर घेतलं जात आहे. दिनांक 11 जुलै 2026 रोजी आरोग्य समुदाय अधिकारी डॉक्टर यशवंत नरवडे खुदावाडी नळदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आरोग्य ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली. या प्रसंगी बोलताना डॉक्टर यशवंत नरवडे यांनी म्हटलंय की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असून वाढत्या वयाबरोबर गावातील 30 वर्षांपुढील स्त्री पुरुषांनी आरोग्य तपासणी करून योग्य तो प्रथमोपचार आणि आरोग्य सल्ला घेणे गरजेचं आहे. या दृष्टीने या शिबिराचे प्रमुख आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थ रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, अन्य आजाराबाबत तपासणी करून त्यांना प्रथम उपचार म्हणून औषध, गोळ्या आणि आरोग्य सल्ला देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून केले जात असून या शिबिरातून एखादा गंभीर आजारी रुग्ण निदर्शनास आल्यास याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मोफत आरोग्य सल्ला देण्यात येतो. तेव्हा वेळोवेळी ज्या वेळेस या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येईल त्या वेळेस ग्रामस्थांनी आपली आरोग्य तपासणी करून वेळीच प्रथम उपचार आणि आरोग्य सल्ला घेणे ही काळाची गरज आहे. या आरोग्य तपासणी शिबिराला येथील ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला असून अनेक स्त्री पुरुषांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे. यावेळी आरोग्य तपासणीचे काम डॉक्टर यशवंत नरवडे, आरोग्यसेवक RB हवालदार अशा कार्यकर्ते पार्वती बिराजदार यांनी केलं आहे. या अभियानाबाबत येथील ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी समाधान व्यक्त केले.